ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे महिपतला मधुभाऊची सुसाईड नोट मिळालेली असते। तेव्हा महिपत नागराजला बोलतो की आता मधुभाऊ शेठ कुठे आहेत। तेव्हा नागराज बोलतो तुला मधुभाऊची आता गरज काय, त्याचा काय गेम करायचा। तेव्हा महिपत बोलतो की मी आता त्याला सोडणार नाही। तेव्हा नागराज बोलतो की आधीच आपल्यावर सगळी प्रकरण शक्य आहेत, त्यामुळे तुझी मुलगी आणि तू चांगलेच या प्रकरणात आहेत, अजून या प्रकरणात पडाल। तेव्हा नागराज बोलतो तू आता शांत राहा। तेव्हा महिपत बोलतो मी तुला एक सांगतो की आपल्या बाजूने एक हुकुमाचा एका लागला आहे आणि त्याच हुकुमाच्या एकावरून आपल्याला काम करून घ्यायचं आहे। तेव्हा महिपत आपल्या हुकुमाच्या एकाला फोन लावतो, म्हणजे प्रियाला तो फोन लावून बोलतो। प्रिया बोलते की काय महिपत शेठ कशाला फोन लावलात। तेव्हा महिपत तिला बोलतो याची चुंदरे म्हणजे मी बोलतोय ते ऐक। तेव्हा महिपत तिला बोलतो आतापर्यंत तू एकही काम केलंच नाही, त्यामुळे माझी मुलगी आणि मी एक कामामध्ये अडकलो गेलो आहे आणि जर माझ्या मुलीला काय झालं तर मी तुला सोडणार नाही। तेव्हा प्रिया बोलते तुम्ही घाबरू नका, मी प्रयत्न करते ना। तेव्हा प्रिया बोलते ती सायली अर्जुन माझ्या मागे हात धुवून पाठी लागले। तेव्हा मी पण तिला बोलतो तू दुसऱ्याची स्टोरी सांग नको, तू काय करणार ते मला सांग। तेव्हा मी पण सांगतो की मी जो प्लॅन सांगतोय ते तुला करायचा आहे, जो प्लॅन तू करण्यात अयशस्वी झाली तर मी तुला फासावून लटकवीन। तेव्हा प्रिया बोलते कसला प्लॅन। तेव्हा महिपत बोलतो तुला त्यामध्ये आला कायमचा संपवायचा आहे। तेव्हा हे ऐकल्यावर प्रिया घाबरते आणि तिची तळपायाची आग मस्तकात जाते। तेव्हा प्रिया बोलते मी हे काम करणार नाही, किंवा सायली अर्जुनला कळलं मी मधुभाऊचा खून केला तर ते मला सोडणार नाही। तेव्हा महिपत बोलतो तू जर हे माझं काम नाही केलं ना, तेव्हा महिपत प्रियाला बोलतो तू जर हे काम नाही केलंस ना तुझं सत्य मी सगळ्यांसमोर आणीन। महिपत बोलतो तू तर रविराज किल्लेदाराची खरी मुलगी नाहीस आणि तू या विलास खुनामध्ये पण तुझा हात आहे आणि त्या रविराजची किल्ली सायली आहे आणि मी सगळ्यांना सत्य सांगून टाकीन। तेव्हा आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार या भीतीने ती प्रिया तयार होते आणि बोलते मी तुमच्या काम करायला तयार आहे। तेव्हा महिपत बोलतो तू जर ह्या कामामध्ये अयशस्वी झाली तर मी तुला सोडणार नाही आणि तू या केसमध्ये चांगले अडकशील आणि तुझं सत्य सगळ्यांसमोर येईल। तेव्हा महिपत बोलतो की माझ्याकडे एक कल्पना आहे, तू त्याद्वारे तू मधुभाऊचा खून करू शकते आणि कोणाला कळणार नाही। तेव्हा महिपत बोलतो माझ्याकडे सुसाईड नोट आहे, फक्त ती त्याचा मर्डर करायचा आणि ती सुसाईड नोट त्याच्याजवळ ठेवायची आणि असं करून महिपत मोठा प्लॅन मधुभाऊंच्या विरुद्ध रचतात। तेव्हा प्रिया ठरवते की आपण या मधुभाऊचा खून कसा करायचा तिला समजत नाही आणि ती ठरवते की आपण त्याला जेवणामध्येच काहीतरी विष घालून त्याला मारायचं। इथे सायली मधुभाऊंची ताट तयार ठेवते। तेव्हा प्रिया ठरवते की या मधुभाऊच्या ताटामध्ये विष टाकून मधुभाऊला मारायचं आणि लवकरात लवकर या मधुभाऊच्या ताटात विष टाकून त्याला लवकरात लवकर मारायचं। तेव्हा ते सायली मधुभाऊला जेवणाचं ताट घेऊन जाते, पण त्या अगोदर ती सुभेदारांना जेवण द्यायला जाते। पण मधुभाऊ मुलीच्या घरी असल्यामुळे ते सगळ्यांसोबत जेवत नसतात, ते एकटेच त्या रूम मध्ये जेवत असतात। तेव्हा सायली मधुभाऊचं ताट वेगळं ठेवून ती सुभेदार फॅमिलीला जेवण द्यायला जाते। तेव्हा ह्याचाच फायदा घेऊन प्रिया ती मधुभाऊंच्या ताटामध्ये विष टाकते आणि ती आपल्या कागदातला विष सगळं त्या जेवणामध्ये मिक्स करते आणि तो कागद डस्टबिनमध्ये टाकून तिकडनं निघून जाते। तेव्हा इथे ते जेवणाचं ताट सायली घेऊन जात असते आणि तिला पायाला ठेच लागते आणि ते जेवणाचं ताट त्या ठेच बरोबर खाली पडते आणि ते जेवणाचं ताट जमिनीवर पडतं आणि ते खाली पडून सगळीकडे पसरतं। तेव्हा हे पाहून सगळ्यांना धक्का बसतो की सायलीच्या हातून कुठलं सगळी कामं व्यवस्थित होतात, पण हे काम व्यवस्थित झालं नाही आणि ते जेवण सगळं खाली पडलं आणि व्यस्त गेलं। पण ते जेवणाचं ताट खाली पडल्यामुळे ते जेवणाचं जेवण साफ करण्यासाठी पुन्हा ती किचन मध्ये जाते, पण तिथे एक कुत्रा असतो ते जेवणाचं जेवण पूर्ण खात असतो कारण की त्याला खूप भूक लागलेली असते। तेव्हा सायली अर्जुन बोलतो जाऊ दे तो कुत्र्यानेच खाल्ला ना। तेव्हा ते सायलीने अर्जुन माहित नसतं की त्यामध्ये जेवणामध्ये विष असतं, पण इथे प्रिया खूप खुश असते, तिला वाटत असतं की ते मधुभाऊने ते जेवण जेवलं असेल आणि तो मेला असेल। इथे सायली मधुभाऊने दुसरा ताट घेऊन जात असताना तिला समजते की तो कुत्रा श्वास घ्यायला अडसर करत असतो आणि तो इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याचे डोळे उलटे झालेले असतात आणि त्याला भुंकता पण येत नसतं आणि त्याला त्रास व्हायला लागतो आणि सायली विचार करते हे कसं झालं। तेव्हा सायली त्याच्या जवळ जाते, पण तो कुत्र्याचा श्वास घ्यायला येत नसतं आणि त्याचा जीव गेलेला असतो। तेव्हा कुत्र्याच्या तोंडातून एक वाईट पदार्थ बाहेर येतो आणि त्याचा जीव गेलेला असतो। तेव्हा सायलीला विचार येतो की हे असं कसं झालं की मधुभाऊना असं मध्येच का व्हायला लागलं। तेव्हा सायलीला समजतं की मधुभाऊनं जे ताट नेलं असतं त्यामध्ये विष असू शकतं कारण की त्या ताट खाली पडलं आणि ते अन्न इकडे तिकडे पसरलं आणि कुत्र्याने खाल्लं आणि तो कुत्रा मेला। तेव्हा इथे
सायलीला समजते की मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि आपल्या घरामधलाच कोणतरी सामील आहे. तो इथे सायलीला समजते की ह्यामध्ये प्रियाचा हात असू शकतो आणि तीच मधुभाऊचा जीव घेऊ शकते. तो इथे अर्जुनला समजते की ह्या सगळ्यामध्ये प्रियाचा हात आहे, त्याला मधुभाऊला मारायचा आहे आणि मधुभाऊ मेला तर ही केस संपून जाईल आणि त्यामध्ये या साक्षीची सुटका होऊन जाईल. तो इथे अर्जुन बोलतो आपल्या ह्या गोष्टीचा शोध घ्यायला पाहिजे आणि काही झाले तरी त्यांनी मधुभाऊचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तो इथे प्रिया खुश झालेली असते की तिला वाटत असतं की हा मधुभाऊ आता मेला असेल. तो इथे सायलीने अर्जुनने कुत्र्याचा जीव गेलाय आणि तो जेवण खाऊन झालेला आहे. त्या इथे सायलीने कामगाव केला नसतो कारण तिला प्रियाला रंगे हात पकडायचा असतो. पण इथे प्रिया खूप खुश असते. तिला वाटत असतं की मधुभाऊने ते जेवण जेवलं असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल. तो इथे प्रिया रूम मध्ये जाऊन त्या महिपतला सांगते की मी त्या मधुभाऊचा गेम फिनिश केलेला आहे आणि त्या ताटामध्ये विष टाकून त्याला मारून टाकलेला आहे. इथे महिपतला प्रियावर विश्वास नसतो. ती बोलते तू जाऊन बघ त्या मध्याचा ताट संपलेला आहे की नाही. तो इथे प्रिया महिपतच्या सांगण्यावरून ते बघायला जाते की ते जेवणाचं ताट मधुभाऊने जेवलंय की नाही. तेव्हा महिपत बोलतो की आता बघूया प्रियाने काम पत्ते केलंय की नाही ते आता कळेल. तेव्हा इथे प्रिया बघते की मधुभाऊने ते जेवण जेवलंय आणि ते शांत आरामात फिरत असतात. पण सायली आणि अर्जुनचं लक्ष त्या प्रियाकडे जातं. इथे सायली अर्जुनला कळलं असतं की मधुभाऊंच्या रूम मध्ये ही बघायला का गेली, कारण की त्याचं उत्तर त्यांच्याकडे असतं की मधुभाऊ हे सही सलामत आहेत की नाही. तो इथे प्रियाला समजत नाही की त्या मधुभाऊचा जीव का गेला नाही, त्या मधल्या टायमाला काय झालं. इथे सायलीने त्या प्रियाचा डाव हाणून पाडलेला असतो. एका कुत्र्याच्या मदतीने त्या मधुभाऊंचा जीव वाचलेला असतो आणि त्या कुत्र्याच्यामुळे त्या मधुभाऊंचा जीव वाचलेला असतो. आणि आता सायली आणि अर्जुन आता या प्रियाचं काय करणार आहे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.